नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे अहो पवार, जेपींचंच काम मोदी पुढे नेत आहेत. मित्रहो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये शरद पवार यांनी असं सांगितलं की मोदींविरोधात इंडिया नावाची जी महाआघाडी स्थापन झाली आहे, तिला निवडणुकीच्या आधी आपला पंतप्रधान कोण होणार हे घोषित करण्याची आवश्यकता वाटत नाही. निवडणुकीनंतर पाहू. 77मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जेव्हा निवडणूक घेतली, त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जो विरोधी पक्ष इंदिरा गांधींविरुद्ध लढत होता आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता, त्यालाही आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची आवश्यकता वाटली नाही. तीच परिस्थिती आज आहे. दोन्ही वेळेला लोकांना परिवर्तन हवं. परिवर्तन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे उमेदवार आज केला काय आणि नंतर केला काय काही फरक पडत नाही. शरद पवार हे बेमालूनपणे खऱ्याचं खोटं करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं या कलेमध्ये किती प्रवीण आहेत हे आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांना हे सांगितलं पाहिजे की 77ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूपच अंतर आहे. 77मध्ये जे होतं ते त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाहीसं केलं होतं. लोकशाही संस्थगित केली होती. आणि सुप्रियाताईंना जो शब्द अतिशय प्रिय आहे, फॅसिस्ट, इंदिरा गांधी फॅसिस्ट बनवू पाहत होत्या. त्यांनी आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. सर्व अधिकार आपल्या हातात केंद्रित केले होते. त्याविरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी समग्र क्रांतीची घोषणा करून संपूर्ण भारतामध्ये लोकांची एक चळवळ उभी केली. स्वतंत्र भारतातला तो सगळ्यात मोठा लोकांचा लढा असं ज्याला म्हणता येईल, असा तो एक संग्राम होता. आणि त्या लोकांनी आणीबाणी नको, फॅसिस्ट प्रवृत्ती नको, आम्हाला लोकशाही प्रवृत्तीच हव्या आहेत, असं म्हणणाऱ्या लोकांनी निवडणूक लढवली आणि सर्व विरोधी पक्ष त्याला एक आले होते. ती परिस्थिती वेगळी आणि आज परिस्थिती वेगळी आहे. आज काय आहे, मोदी काय करतायत, आहे ते नाहीसं नाही करत आहेत. मोदी जे पूर्वी होतं आपलं चांगलं ते पुन्हा प्रस्थापित करतात आणि लोकांना ते आवडतंय. मोदींनी राज्यकर्त्यांची सामान्य माणसाशी जी नाळ तुटली होती ती पुन्हा जोडली आहे. सांधा बरोबर त्यांनी भक्कम केलेला आहे. लोकांचा आणि नेतृत्वाचा, राजकारणाचा आणि लोकांचा सांधा नव्हता, तो सांधा त्यांनी जुळवून आणला आहे. काश्मीर हा भारतातून जवळजवळ फुटल्यासारखा होता. मोदींनी तो परत भारताचा एक अविभाज्य भाग नुसतं म्हणाले नाहीत, करून दाखवलेला आहे. राम मंदिर होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. राम मंदिर त्यांनी पुन्हा करून दाखवलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मुसलमानांची बाकीच्या हिंदू लोकांची मनमिळवणी होणार नाही असं वाटलं होतं. तसं आता नाही आहे. आता हळूहळू ती मनमिळवणी होण्याच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व समाज हा एक संध व्हावा या दृष्टीनं मोदींची पावलं पडतात. त्याच्या विरुद्ध हे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत ते एकसंध व्यक्तिमत्वाचे तुकडे तुकडे करायचे, जातीमध्ये भारताची विभागणी करायची, अशा पद्धतीनं राजकारणाला अत्यंत बिभत्स, अत्यंत हिडीस असं स्वरूप देत आहेत. पण त्यावेळची परिस्थिती इंदिरा गांधींच्या वेळची आणि आजची परिस्थिती यात साधर्म्य आहेत असं जे शरद पवार दाखवता आहेत. आणि म्हणून आम्ही उमेदवार निवडत, तुम्ही उमेदवार निवडत नाही पंतप्रधानाचा, याचं कारण तुमच्यामध्ये एकमत नाही. निश्चित कोण, प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं आहे.
तसं त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांना मान होता, कृपलानी होते, अनेक ज्येष्ठ लोक होते आणि पंतप्रधान पदासाठी मुळात जे इच्छुक होतं ते सगळे ज्येष्ठ होते, अनुभवी होते. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. आज जे पंतप्रधान पदाचे उमेदवार तुमचे आहेत त्यांना जेमतेम त्यांच्या राज्यात पाठिंबा असला तर आहे, नाहीतर तोही नाही. आणि राहुल गांधी, सोनिया गांधी यांना कुठल्या राज्यात पाठिंबा आहे? उत्तर प्रदेश हे त्यांची घरंदाज खानदानी असं त्यांची बाजारपेठ होती, वसाहत होती, ती देखील त्यांच्या हातातून आता जवळजवळ गेल्यासारखी आहे. त्यामुळे शरद पवारांनी तसं बोलू नये, लोकांना ते फसवू शकणार नाहीत. आता त्यांचीच मुलगी सुप्रिया सुळे या बैठकीमध्ये बोलताना असं म्हणून गेल्या की अजित पवारांची काय अवस्था आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाणांचं छायाचित्र आपल्या फलकांवर आणि प्रसारमाध्यमावर लावलेलं आहे. कारण हेडगेवारांच्या नावाने निवडणुका जिंकता येत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं आहे, म्हणून चव्हाणांच्या नावाने ते निवडणुका जिंकत आहेत. आता सुप्रिया सुळे ह्या अतिशय विद्वान आहेत, कर्तबगार आहेत, शरद पवारांची कन्या आहे, त्यांचं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे. तरीसुद्धा त्यांना किती ढील द्यायचा, त्यांना किती उदारपणे वागवायचं, यालाही काही मर्यादा आहेत. हेडगेवारांना त्यांनी या वादंगामध्ये विनाकारण गोवलेलं आहे. ते त्यांनी नको तर त्यांनी फार मोठा एक नैतिक अपराध असा केलेला आहे. भाजपने, जनसंघाने हेडगेवारांना कधीही निवडणुकीच्या राजकारणात आणलेलं नाही. मी त्यांना एक उदाहरण देतो. दीनदयाळ उपाध्याय होते ना, भारतीय जनता जनसंघाचे अध्यक्ष होते आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लागल्या होत्या आणि तिथल्या प्रचार दौऱ्यावर दीनदयाळ उपाध्याय होते आणि समोरून संघाचा एक प्रचारक सायकलीवरून येत होता. दीनदयाळ उपाध्यायांना बघून तो थांबला आणि त्यांनी चौकशी केली, काय कसं काय, निवडणुकीचं वातावरण किती आहे, आपल्याला किती जिंकण्याची आशा आहे. दीनदयाळ उपाध्याय त्याला म्हणाले, आपल्याला म्हणजे कोणाला? तो म्हणाला, आपल्याला म्हणजे जनसंघाला. दीनदयाळ उपाध्याय त्याला म्हणाले, अरे जनसंघाला असं आम्ही म्हणणं योग्य आहे, तू संघाचा प्रचारक आहेस, तुला सगळे पक्ष सारखे आहेत, तू सगळ्या पक्षांची चिंता कर, तू केवळ जनसंघाची चिंता करू नको, तू केवळ जनसंघाचा नाही आहेस, तुला जेवढा जनसंघ प्रिय आहे तेवढाच काँग्रेस पक्षसुद्धा प्रिय असला पाहिजे. तर ही वृत्ती आहे संघाची, सर्व पक्षांकडे बघण्याची. काँग्रेसनी जर संघद्वेष असा पसरवला नव्हता, ते जर आपलं अधिकृत धोरण ठरवलं नसतं तर संघाचं सहाय्य काँग्रेसला सुद्धा मिळवलं असतं. जर काँग्रेस राष्ट्रवादी असता, हिंदुत्ववादी असता, तर संघाचं सहकार्य त्यांनाही मिळालं असतं. त्या सुप्रिया सुळेंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हेडगेवारांचं सोडा, अजित पवारांनी का सोडली राष्ट्रवादी? कारण उद्या कदाचित आपल्याला राष्ट्रवादीमध्ये राहिल्यानंतर या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागेल अशी भीती अजित पवारांना वाटली असेल आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा किंवा शरद पवारांना सोडण्याचा, सुप्रियाताईंना सोडण्याचा निर्णय घेतला असेल असं समजा कोणी म्हटलं तर सुप्रियाताईंकडे काय उत्तर आहे? सुप्रियाताईंना जी माणसं प्रिय आहेत, शरद पवारांना जी माणसं प्रिय आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल अशी शक्यता समजा अजित पवारांना वाटली असेल, असं कोणी म्हणालं तर ते सुप्रियाताईंना आवडेल की नाही याचा त्यांनी विचार करावा आणि आपल्या मर्यादा सांभाळून. हेडगेवार हा त्यांचा प्रांत नाही, त्यांना तो माहीत नाही विषय, तो त्याचा त्याने अभ्यास केलेला नाही, त्या नको त्या वाटेला त्यांनी जाऊ नये. आता कसं बोलावं? साधारणपणे बोलताना आशावाद लोकांचा वाढला, लोकांचा विश्वास वाढला पाहिजे. त्या दृष्टीनं मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परवा असं म्हणाले की एक ना एक दिवस, काही वर्ष लागतील, पण आज जो पाकिस्तानात सिंध आहे तो एक दिवशी पुन्हा भारताचा भाग होईल.
गेल्या कित्येक वर्षामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये एवढं मोठं विश्वासाचं, पराक्रमाचं, पौरुषाचं, आशावादाचं, सकारात्मक राजकारणाचं, राष्ट्रीयकरणाचं, सकारात्मक राष्ट्रकारणाचं विधान दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही. आपण थोडा असा विचार केला पाहिजे. आता आपण प्रत्येक आपल्या जातीचा, आपल्या प्रदेशाचा, आपल्या भाषेचा विचार करतो. सिंधी लोकांचा कधी आपण विचार केलाय का हो? तर संपूर्ण भारतामध्ये सिंधी जमात ही एकच अशी आहे की ज्यांना त्यांचं स्वतंत्र राज्य नाही. त्यांचं राज्य त्यांना पाकिस्तान सोडून आपण इकडे यायला लावलं. असं आपला स्वातंत्र्य लढा आहे की आपल्या एका मोठ्या समूहाचा राज्य आपण त्यांना देऊन टाकलं पाकिस्तानी मनोवृत्तीच्या लोकांना. तरीसुद्धा आज मराठा जमात आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. तसं सिंधी समाज आणि लोकांकडे त्या अर्थानं याचक म्हणून हात पसरलेले नाहीत. सिंधी समाज स्वतःच्या कर्तृत्वावर भारतात किती मोठा झाला. सिंधी समाजातले किती लोक मोठे झाले. सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अखिल भारतीय धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे सिंध पुन्हा योगी आदित्यनाथ म्हणाले, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होईल असं वाटलं होतं का? राम मंदिर होईल असं वाटलं होतं का? झालं ना 500 वर्षांनी. तसं आज ना उद्या सिंध. आता हे कसं ते करणार आहे हे ते काही आपल्याला सांगणार नाहीत. राजकारण असं बोलून दाखवायचं नसतं, राजकारण हे करायचं असतं. त्या पण योगी आदित्यनाथ बोलतात तेव्हा त्याच्यामागे सामर्थ्य असतं आणि खरं करून दाखवण्याची एक शक्ती असते, एक पौरुष असतं. असं एकंदर आजचं राजकारण आहे. पवार, सुप्रिया सुळे आणि योगी आदित्यनाथ हे दोन वेगवेगळ्या या प्रवृत्ती आहेत आणि त्यांचे हे निदर्शक नेते आहेत. लोकांनी आपली निवड आपल्या राष्ट्राचा विचार करून करायची आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.